नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेले काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. आणि हे प्रश्न अगोदरच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत मित्रांनो. त्यामुळं अत्यंत लक्षपूर्वक पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता बघा, सपोज पहिला प्रश्न काय आहे की एक टाकी एका नळाने 9 तासात भरते. जर नळ 5 तास चालला तर टाकी किती टक्के रिकामी राहील? टाकी किती टक्के रिकामी राहील असं विचारलेलं आहे मित्रांनो. तर बघा, आपल्याला आन्सर पण कशामध्ये काढायचं आहे? टक्क्यामध्येच काढायचं आहे. विचारलं आहे काय? किती टक्के रिकामी राहील? आपल्याला आन्सर टक्क्यामध्ये काढायचं आहे. आता बघा, इथं काय दिलेलं आहे? एक टाकी, सपोज ही एक टाकी आहे, बरोबर आहे. ही एका नळाने 9 तासात पूर्णपणे भरते, होय ना, 9 तासात पूर्णपणे भरते. जर नळ 5 तास चालला, सपोज नळ जर 5 तास चालला तर ती टाकी एवढी भरेल सपोज, होय ना, म्हणजे 5 भाग भरेल, बरोबर आहे. 5 भाग भरेल आणि 4 भाग काय होतील? उरतील. 4 भाग उरतील, बरोबर आहे. म्हणजे टाकी रिकामी किती राहिली? 4 भाग राहिलेली आहे, बरोबर आहे. 4 भाग टाकी रिकामी राहिलेली आहे. आणि टोटल पार्ट किती आहेत टाकीचे? टाकीचे टोटल पार्ट किती आहेत? टोटल भाग किती आहेत? 9 आहेत. हे आपण फ्रॅक्शनमध्ये शिकलो आहे मित्रांनो. फ्रॅक्शनमध्ये शिकलो आहे. बघा, टाकीचे टोटल पार्ट किती आहेत? म्हणजे टोटल टाकी 9 तासात भरते, म्हणजे एवढी टाकीची क्षमता आहे. एवढी टाकीची क्षमता आहे. म्हणजे आपण याचा एक फ्रॅक्शन तयार केला की टोटल पार्ट 9 आहेत आणि जे टेकन पार्ट आहेत, बरोबर आहे. म्हणजे टाकी, नळ जर 5 तास चाललाय, नळ 5 तास चाललाय आणि गणिताने विचारलाय काय? किती टक्के रिकामी राहिली? तर किती टक्के राहिली? तर 5 तास चालला, 9 पैकी 5 तास जर नळ चालला म्हणजे 5 तास टाकी भरली, तर टाकीचा किती भाग राहिला? 4 तास नळ चालू राहील एवढा भाग टाकीचा राहिला. ते 4 आपण इथं लिहिलं. तर काय होणार आहे? आता याला काय करायचं? याला तुम्ही इंटू 100 करा, होय ना. इंटू 100 करा. तुमचा आन्सर किती येणार आहे? बघा, 44.44% येणार आहे याचा आन्सर. आता हे कसं येतं बघा मित्रांनो. तर फ्रॅक्शन व्हॅल्यू, तुम्हाला मी सांगितलं की फ्रॅक्शन व्हॅल्यू कोणत्याही संख्येची, म्हणजे कोणत्याही फ्रॅक्शनची फ्रॅक्शन व्हॅल्यू पर्सेंटेजमध्ये काय असतं हे आपल्या पाठ असलं पाहिजे. याच्यावर मी एक व्हिडिओ तयार केला आहे, तो तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. सपोज जर 1/9 असेल, 1/9 या फ्रॅक्शनची व्हॅल्यू किती आहे माहिती आहे का? 11.11 आहे. 11.11 आहे. आता इथं हा युनिट 9 आहे ना, डिनॉमिनेटर 9 आहे, न्यूमिनेटर 4 आहे, होय ना. म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू किती असते? इथं इथं एका युनिटची व्हॅल्यू किती असते? 11.11 असते. तर 4 युनिटची व्हॅल्यू किती असणार आहे? ऑब्व्हियसली किती असणार आहे मित्रांनो? 44.44%, म्हणजे 44.4%. म्हणजे एवढी टाकी रिकामी राहील. म्हणजे हे अशा पद्धतीनं आपल्याला सोप्या पद्धतीनं सॉल्व करायचं आहे मित्रांनो. तुम्ही फ्रॅक्शनचा चांगला अभ्यास करा, फ्रॅक्शन व्हॅल्यू पाठ करा किंवा फ्रॅक्शन व्हॅल्यू तयार करायला शिका, काढायला शिका. हे अत्यंत महत्त्वाचं असतं मित्रांनो. अशा प्रकारचा एक व्हिडिओ मी तयार केला आहे फ्रॅक्शन व्हॅल्यूचा आपल्या चॅनलवर, तो तुम्ही पाहून घ्या. सपोज आता एक नेक्स्ट वन एक्झाम्पल घेतलं मी. सपोज बघा, आता काय एक्झाम्पल घेऊया. सपोज मी एक संख्या दिली 2001. हे पण गणित आलेलं आहे, पोलीस भरतीला विचारलेलं आहे. किती आहे? 21,025 चे वर्गमूळ काढा. काय काढा? वर्गमूळ. त्यांनी काय विचारलं? 21,025 चे वर्गमूळ काढा. म्हणजे हे पेपरमध्ये आपल्याला काय ऑप्शन दिलेलं असतात, परंतु मी इथे प्रश्न घेतलेला आहे की 21,025 चे वर्गमूळ काढा. आता वर्गमूळ कसं काढायचं 21,025चं? बघा, आता सिंपली मित्रांनो, आपल्याला एक माहीत असतं. सपोज जर मला 25चं वर्गमूळ काढायचं आहे, सपोज 25चा वर्ग करायचा आहे, तर मी काय करतो माहिती आहे का? ही सोपी ट्रिक सगळ्यांना माहीत असते. 5 5 25 करतो मी आणि काय करतो? 2 गुणिले 3 करतो. 2च्या पुढची संख्या 2 गुणिले 3 बेत्रिक 6, 625. म्हणजे हे अशा प्रकारे मी वर्ग काढतो. हे सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. अशा प्रकारे मी वर्ग काढतो. ज्या वेळेला कोणत्याही संख्येच्या युनिट आणि 10 प्लेसला 25 असतं. किती असतं? 25 असतं. म्हणजे इथं पण युनिट आणि 10 प्लेसला 25 आहे. हे किती लिहिलेलं आहे? असं लिहिलेलं आहे 21,025, होय ना.
आता काय करायचं मित्रांनो, सिंपली काय करायचं बघा, सिंपली काय करायचं, या 25बद्दल काय करू शकतो आपण, 5 लिहू शकतो. 25बद्दल किती लिहू शकतो, 5 लिहू शकतो. आता काय करायचं आहे आपल्याला की 210 ही संख्या कोणत्या दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबरचा मल्टिप्लिकेशन आहे, कोणत्या दोन क्रमागत संख्यांचा गुणाकार आहे हे आपल्याला पाहायचे आहे. तर हे शोधून काढण्यासाठी काय करायचं आहे, आपण सोपी ट्रिक वापरू शकतो. सपोज 210 हा नंबर घ्या आणि 210च्या नंबरच्या अलीकडची पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे बघा. तर आपल्या लक्षात येतं की 210च्या अलीकडची पूर्ण वर्गसंख्या आहे 196. किती आहे, 196. आणि 196चं तुम्ही काय करा, वर्गमूळ काढा. किती आलं, 14 आलं. किती आले, 14. म्हणजे आपला नंबर किती असतो मित्रांनो, 14 आहे. आणि 14च्या पुढे किती येणार आहे, 15 आहे. 14 गुणिले 15 यांचा गुणाकार किती येणार आहे, 210 येणार आहे. तुम्ही करून बघा. 15 चौक 60चे 0, 6 बरोबर आहे. 15 एके 15, 15 आणि 6 21 बरोबर आहे. म्हणजे या दोन संख्या आपण अशा पद्धतीनं मिळवल्या. तर याच्यातली पहिली संख्या उचलून आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे, होय ना. आता जर आपण ठेवली तर आपला नंबर काय झाला, 145. आपला ओव्हरऑल रिझल्ट किती आला, 145. आणि हेच याचं वर्गमूळ आहे, हेच ॲन्सर आहे मित्रांनो. काय आहे, हेच ॲन्सर आहे मित्रांनो. नेक्स्ट वन एक्झाम्पल काय आहे बघा. एका संख्येला 17ने गुणण्याऐवजी 28ने गुणले तर गुणाकार 110ने जास्त आला, तर ती संख्या कोणती. तर आता सिंपली बेसिकली काय करायचे मित्रांनो, एक संख्या त्यांनी म्हणलेले एका संख्येला 17ने गुणणे. तर आपण एक संख्या आपल्याकडची कुठली मानूया. सपोज आपल्याकडे 1 आहे, मी म्हटलं आपल्याकडे 1 आहे. मी काय केलं, 1ला 17ने गुणलं, 1ला 17ने गुणलं, माझं ॲन्सर किती आलं, 17 आलं. किती आलं, 17 आलं. बरोबर आहे. तर काय झालं मित्रांनो, 17ने गुणायची तिला 28ने गुणलं. 17ने गुणायचं होतं पण कितीनं गुणलं, 1लाच काय केलं, 28ने गुणलं. बरोबर आहे. आता यांचा गुणाकार किती आला, यांचा गुणाकार आला 28. तर त्यांचं म्हणणं काय आहे की गुणाकार 110 जास्त आला, गुणाकार 110 जास्त आला, तर ती संख्या कोणती. त्यांचा गुणाकार काय आहे, प्रश्नाचा गुणाकार कितीनं आला, 110 जास्त आला आहे. आणि आपण जी संख्या मांडली होती 1, यांचा गुणाकार कितीनं जास्त आला आहे, 17 आणि 28. याच्यामध्ये कितीचं अंतर आहे, 11चं अंतर आहे. म्हणजे आपला गुणाकार किती जास्त आला, 11नं. त्यांचा गुणाकार कितीनं आला, 110 जास्त आला. बरोबर आहे. म्हणजे या ज्या दोन्ही व्हॅल्यू आहेत त्या दोन्ही व्हॅल्यू एकच आहेत, पण ते आपल्याला कंपेअर कराव्या लागणार आहेत, कंपेअर कराव्या लागणार आहेत. म्हणजे 110 म्हणजे हे 11 रेशो असतात थोडक्यात, आणि हे 110 ही ॲक्च्युअल किंमत आहे, होय ना. 11 रेशोची किंमत आहे 110. तर आपल्याला एका रेशोची किंमत काढायची आहे. आता बघा, 11 एके 11 बरोबर आहे. म्हणजे एका रेशोची किंमत किती आली, 10 आली. 10 आली. म्हणजे ती संख्या कोणती आली मित्रांनो, 10 आली. म्हणजे 10 या संख्येला जर तुम्ही 17ने गुणलं, म्हणजे यस ती संख्या कोणती आली मित्रांनो, ओव्हरऑल आपला रिझल्ट किती आला, 10 आला. ती संख्या आहे 10. म्हणजे हे अशा पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं, कसल्याही प्रकारचं सूत्र न वापरता आपल्याला सॉल्व करता येतं मित्रांनो. काम 12 दिवसात करतो, विराट तेच काम 20 दिवसात करतो. जर सचिनने 8 दिवस काम केले व तो सोडून गेला तर उरलेले काम विराट किती दिवसात करेल. तर मित्रांनो करायचं आहे काय बघा, सिंपली आपल्याला करायचं आहे काय की सचिन एक काम 12 दिवसात करतो, होय ना. सचिन हे यस आहे आणि विराट काय आहे, व्ही आहे, तो 20 दिवसात करतो. बरोबर आहे. जर सचिनने 8 दिवस काम केले आणि तो सोडून गेला तर उरलेले काम विराट किती दिवसात करेल असं विचारलेलं आहे. आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे मित्रांनो, अशा प्रकारची ट्रिक वापरायची आहे. तर काय आहे ट्रिक बघा. तर 12 आणि 20 यांचा एलसीएम घ्यायची आपल्याला. 12 आणि 20, 12 आणि 20 यांचा एलसीएम किती येतो, 60 येतो. किती येतो, 60. बरोबर आहे. आता काय करायचे, या दिवसानं या 60ला डिवाइड करायचं आहे. 12 पंचे 60 आणि 20 त्रिक 60. आता मित्रांनो यसची पॉवर जी आहे, यसची पॉवर आहे ती किती आली, यसचं काम जे आहे ते किती आलं, 5 आलं, 5 रेशोमध्ये आलं. आणि जे व्हीचं आहे ते किती आलं, 3 रेशोमध्ये आलं, 3मध्ये आलं. ठीक आहे. तर बघा आता काय झालं, तर त्यांनी काय विचारलं आहे की सचिनने 8 दिवस काम केले, होय ना. आता सचिनची जी काम करण्याची क्षमता आहे, कार्यक्षमता आहे, हे म्हणलं आहे आपण किती आहे, ती 5 आहे, होय ना. 5
त्याने किती दिवस काम केलं आहे? 8 दिवस. किती? 8. 5 × 8 = 40. होय ना, म्हणजे 40 काम झालं. टोटल काम किती आहे? 60. 60 - 40. 40 काम झालं. उरलं काम किती? 20. किती काम उरलं? 20. बरोबर आहे. आता 20 काम उरलं, तर आता हे काम कोणाला करायचं आहे? राहिलेलं काम कोणाला करायचं आहे? विराटला करायचं आहे. पण विराटची जी इफिशियन्सी आहे, कार्यक्षमता आहे, ती किती आहे? 3 आहे. त्यामुळे 20/3 करा. 20/3 करा. आता बघा याचं ॲन्सर काय होणार आहे? 3 × 18 आणि 2 = 20. म्हणजे विराट जे पूर्ण करणार आहे ते 6.2/3 दिवसामध्ये तो पूर्ण करणार आहे. हे आपलं ॲन्सर आहे. ओव्हरऑल रिझल्ट आहे. म्हणजे हे अशा प्रकारे हे एक गणित अशा प्रकारे सॉल्व करायचं. या गणिताबद्दल अजून डिटेलमध्ये म्हणजे एफिशियन्सी कशी काढायची, कशा पद्धतीने LCM घ्यायचा, हे मी एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो. नेक्स्ट वन एक्झाम्पल काय आहे बघा. 2 संख्यांची बेरीज 234 आहे व त्या 2 संख्यांची वजाबाकी 54 आहे. तर त्या दोन्ही संख्यांचे गुणोत्तर काढा. त्या 2 संख्यांचे गुणोत्तर आपल्याला काढायचे म्हणजे अगोदर त्या संख्या आपल्याला शोधायला लागतील. तर कशा शोधायच्या आहेत बघा. आपल्याला काय माहीत नाही त्या संख्या कोणत्या आहेत. आपण x आणि y मानूया. x आणि y सगळ्यात बेस्ट वे आहे मित्रांनो, सगळ्यात बेस्ट मार्ग. x + y किती येणार आहे? बेरीज किती आहे? 234 आहे. x - y वजाबाकी किती आहे? 54 आहे. बरोबर आहे. आता इथं x आणि y आपल्याला टर्मिनेट करायची, त्यामुळे आपण बेरीज करूया. होय ना, बेरीज केली आपण. 4 आणि 4 किती होणार आहेत? 8 होणार आहेत. 5 आणि 3 किती होणार आहेत? 8 होणार आहे. 2 ॲज इट इज येणार आहे. बरोबर आहे. म्हणजे काय येणार आहे मित्रांनो? हे x टर्मिनेट होणार आहे आणि x + x बरोबर किती होणार आहेत? 2x होणार आहेत. म्हणजे 2x = 288 हे आपला ॲन्सर आलेला. बरोबर आहे का? हे नाही, हे ओव्हरऑल रिझल्ट नाही आपला. बरोबर आहे. 2x = 288 आलेला आहे. आपल्याला xची व्हॅल्यू काढायची आहे. x आपण त्या ठिकाणीच ठेवणार आहे. 288 आहे तिथेच ठेवणार आहे ॲज इट इज. आणि हे 2 आहे ते इकडे ट्रान्सफर होणार आहेत. हे मल्टिप्लिकेशनमध्ये तिकडे गेल्यावर डिवाइड होणार आहेत. डिवाइड आपण 2 केले. आता काय होणार आहे? सिम्पली याचा सिम्प्लिफिकेशन करणार आहे आपण. म्हणजे याला सिम्प्लिफाय करणार आहे. 2 × 1 = 2, 2 × 4 = 8, 2 × 4 = 8. म्हणजे आपला रिझल्ट किती आला ओव्हरऑल? म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली? 144 आली. एक्सची व्हॅल्यू किती आली? 144 आली. बरोबर आहे. आता काय झालं बघा. आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आहे. कुठल्याही समीकरण टाका. सपोज आपण पहिलं समीकरण घेतलं, x + y = 234. बरोबर आहे. या समीकरणात टाकूया आपण किंमत. बरोबर आहे. x किती आहे? 144 आहे. अधिक y किती आहे आपल्याला माहीत नाही, y काढायचं आहे. 234 ॲज इट इज लिहिले आपण इथं. बरोबर आहे. आता काय करूया बघा. आता काय करूया मित्रांनो. आता बघा इथं y आपण ॲज इट इज लिहूया 234. होय ना. वजा काय करूया? 144. बरोबर आहे. आता यांची वजाबाकी जर केली मित्रांनो, यांची वजाबाकी केली, वजाबाकीच होणार आहे. बरोबर आहे. 4 - 4 0, 3 - 4 1, 2 - 1 1. किती आलं? 110 आलं. किती आलं? 110. म्हणजे y बरोबर किती आलं? 110. x बरोबर किती आहे? 144 आलं. आणि y बरोबर किती आहे? 110 आहे. आता या दोघांचं गुणोत्तर काढायचं आहे आपल्याला. दोघांचं गुणोत्तर काढायचं आहे. आता 2 काय करा? डिवाइड करा. आता इथे किती येणार आहे? 55 येणार आहे. 2 डिवाइड केलं तर तुम्ही करून बघा. होय ना. 2 पंचे 10, 1 उरला, 2 पंचे 10. आता बघा 2 साती 14 आणि 2 दुने 4. होय ना. म्हणजे हे येणार आहे. त्यांचं गुणोत्तर किती येणार आहे? 72 × 55. 72 आणि 55 हे त्यांचं गुणोत्तर येणार आहे. आता याच्यामध्ये अजून काटछाट होते का? नाही होत. याच्यामध्ये काही काटछाट होत नाही. म्हणजे आपला हाच ओव्हरऑल रिझल्ट आहे. हेच आपलं ॲन्सर आहे मित्रांनो. हे अशा पद्धतीनं सॉल्व करायचं आहे मित्रांनो. म्हणजे पोलीस भरतीला अशा प्रकारचे प्रश्न असतात. काही प्रश्न सोपे असतात, काही प्रश्न अवघड असतात, पण सगळे प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे आहेत मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपलं अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.